आणि महाराष्ट्रामध्ये निवडणुकींचा धुरळा उडालेला आहे। बारामतीमध्ये सुद्धा मतदान होतंय आणि त्याच पार्श्वभूमीवर योगेंद्र पवार यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे। पाहूया। बारामती नगर परिषदेसाठी आज मतदान पार पडतं आहे। योगेंद्र पवारांच्या खांद्यावरती धुरा आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बूथवरती जात आहे। कसा प्रतिसाद पाहायला मिळतोय? खूप चांगला प्रतिसाद आपल्याला बघायला मिळतोय। आता बऱ्यापैकी सगळे बूथ आमचे कव्हर होत आलेत। चांगला प्रतिसाद आपल्याला तिथं बघायला मिळतोय। खरं तर मतदारांनी अभ्यास करून झालाय तुमचा, मतदार आज पेपर लिहितात, काय लिहितील मतदार असं तुम्हाला वाटतंय? 100% मतदार हे बारामती नगरपालिकेत परिवर्तन घडवतील असं आम्हाला वाटतंय। कारण आता जे नगरसेवक निवडून गेलेत, अनेक वर्ष तेच चेहरे त्याच लोकांना तिथं संधी दिली गेली आहे आणि त्यांच्याकडून ती कामं झाली नाही आहेत। ते लोकांमध्ये राहत नाही, कधी परत त्या वॉर्डमध्ये गेले नाही। बऱ्याच लोकांनी स्वतःचं हित बघितलं, बारामतीकरांचं हित बघितलं नाही आणि त्याच्यामुळं आता बारामतीकरांनी ठरवलंय की त्यांना नवीन लोकांना संधी द्यायची आहे, स्वच्छ प्रतिमेच्या लोकांना संधी द्यायची आहे, तरुण उमेदवारांना, उच्च शिक्षित अशा लोकांना तिथं निवडून द्यायचंय असं सगळ्या जनतेने ठरवलंय आणि ते आपल्याला आता बूथवर फिरल्यानंतर बघायला मिळतंय। उद्या जेव्हा निकाल येईल तुम्हाला 100% ते दिसेल की बारामती नगरपालिकेत परिवर्तन होईल। खरं तर 41 जागा आहेत, 42वी नगराध्यक्ष पदाची जागा, 8 जागा ऑलरेडी तुम्ही मायनस आहात आणि तुम्ही विश्वास व्यक्त करताय विजयाचा। कशात म्हणजे गणित काय नेमकं, कॅल्क्युलेशन काय? आता साधारण 33 जागांवर आता इलेक्शन आहे, निवडणूक आहे। 33 आणि +1 नगराध्यक्ष, या 33 पैकी जर आमचे 25 जरी निवडून आले किंवा 23-24 जरी निवडून आले तरी तिथं आपण सत्तेच्या जवळ जाऊ शकतो। आणि जरी निवडून आले नाहीत तेवढे तरी एक चांगला सक्षम विरोधी पक्ष इथं बारामतीमध्ये पाहिजे। कुठल्याही चांगल्या लोकशाहीसाठी एक विरोधी पक्ष तिथं असणं महत्त्वाचं असतं। आज जे बारामती नगरपालिकेत चाललंय किंवा ज्या पद्धतीने हे सगळे तो कारभार सांभाळतात, दादांबद्दल आम्ही काय बोलत नाही, पण जे खालची लोक आहेत ते शेवटी राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, ते सगळीकडे लक्ष तिथं देऊ शकत नाहीत आणि खालची लोक त्यांच्यापर्यंत सगळे गोष्टी पोचवत पण नाहीत आणि त्याच्यामुळं त्यांचा जो तिथं कारभार चाललाय त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी आम्ही आमचे जास्तीत जास्त उमेदवार तिथं दिलेले आहेत। बारामतीच्या जनतेला पण ते पटलेलं आहे आणि ते विरोधातले म्हणजे महाविकास आघाडीमधले आपले वंचित बहुजन आघाडीचे काय उमेदवार आहेत आणि अपक्ष उमेदवार काय आहेत ज्यांना आपण पाठिंबा दिलाय, असे जास्तीत जास्त उमेदवार सगळे नागरिक निवडून देतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।